नमस्कार मैत्रिणींनो, सखीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। तर आज आपण काय करणार आहे, छान मस्त दुपारच्या जेवणासाठी चटकदार असे रेसिपी तयार करणार आहे। हे आहेत कच्चे टोमॅटो। मी काय केलेले, 2 टोमॅटो चिरून घेतलेले, 2 मध्यम आकाराचे कांदे मी हे चिरून घेतलेले, कोथिंबीर धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे, 5 ते 7 आहेत मिरच्या ह्या याचे तुकडे करून घेतलेले, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या, हे जिरे, मीठ आणि हे अर्धा कप काय केलेले आहेत मी शेंगदाणे घेतलेले, भाजून घेतलेले। आता काय करणार आहेत आपण मैत्रिणींनो, गॅस फुल केलेला आहे आणि कढई आपण तापायला ठेवलेली आहे। आता आपण कढई तापल्यानंतर मध्यम आचेवर घेऊया, गॅस करूयात। आता आपण मैत्रिणी काय करणार आहे, या कढईमध्ये काय केलेला, हा स्टीलचा छोटा डाव आहे की नाही तेलाचा, तो मी 1 चमचा घातलेला आहे। जास्त तेल घालायचं नाही, फक्त 1 चमचा टाकलेला आहे। आता आपलं काय झालेलं आहे, तेल तापलेलं आहे। आपण काय करणार आहे, हे 1 चमचा जिरे आपण याच्यामध्ये घालणार आहे। त्याचबरोबर ह्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आपण काय करणार आहे, याच्यामध्ये तेलात टाकणार आहे। त्याचबरोबर काय करणार आहेत, हे आपण जे 5-7 मिरच्याचे तुकडे करून घेतले ते याच्यामध्ये टाकणार आहे। आता आपण काय करणार, हा जो कांदा घेतलेला आहे तो कांदा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता हा आपला कांदा काय झालेला आहे, जवळपास परतत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे, हे जे टोमॅटोचे आपण हे चिरून घेतलेले हे 2 कच्चे टोमॅटो आपण याच्यामध्ये टाकणार आहे। आता आपले काय झालेले, हे टोमॅटो जवळपास चांगले परतले गेलेले। आता आपण काय करणार आहे, हे शेंगदाणे याच्यामध्ये घालून 2 ते 3 मिनिट असं आपण हलवून घेणार आहे। आता आपण काय करूया, हे मिश्रण सगळे आपण मिक्सरमध्ये घालून घेऊयात। आता आपण हे काय करूया, पूर्ण मिश्रण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये या चटणीमध्ये अर्धा पाऊण चमचा आपण हळद घातलेली आणि कच्चे टोमॅटो असल्यामुळे आंबटपणा असणार, त्याच्यामुळे मी काय केलेले 1.5 चमचा मीठ घातलेला आहे। आता आपण काय करणार आहे, हे जी कोथिंबीर आहे ते बारीक करून याच्यामध्ये घालणार आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातलेले, आता हे मिक्सरमधून काढूयात। जास्तही बारीक काढायचं नाही आणि जास्तही मोठं काढायचं नाही, मध्यम थोडंसं ओबडधोबड असलेलंच काढायचं। अशा प्रकारे आपण काय केलेली, हे टोमॅटोची चटणी आपण काय केलेले मिक्सरमधून बारीक करून घेतलेली। आता आपण काय करणार आहे, ह्याला जिरेची फोडणी देणार। अशा प्रकारे आपली काय झालेली, हे छान टोमॅटोची चटणी झाली। आता ह्याला काय करूया, आपण फोडणी देऊन घेऊयात। आता आपण काय केलेलं आहे, गॅसवर कढलं ठेवलेलं आहे, कढलं गरम करायला ठेवलेलं आहे।
त्या कडल्यामध्ये आपण काय केलेलं आहे, 2 चमचे तेल घातलेलं आहे. आपलं तेल तापलेलं आहे. आता 1 ते 1.5 चमचा मी काय केलं याच्यामध्ये जिरे घातले. आता जिरे तडतडले की आपण हे चटणीमध्ये टाक. आता आपण काय करूया, ही फोडणी आहे ना, ही छान मस्त अशी आपण चटणीवर टाकून घेऊ. अशा प्रकारे आपली काय झालेली आहे, छान हिरव्या टोमॅटोची चटणी तयार झाली आहे. दुपारच्या वेळी तोंडी लावण्यासाठी चटकदार अशी छान आपली ही चटणी तयार आहे. करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.